गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण हा अत्यंत संवेदनशील आणि भावनिक विषय राहिलाय. शिक्षण, नोकरी, आर्थिक संधी आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी मराठा समाजानं अनेकदा राज्यभर मोठी आंदोलनं केली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं मराठा समाजाच्या प्रश्नांकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून न पाहता प्रशासनिक आणि कायदेशीर पातळीवर विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे रोजी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती. मात्र मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेत त्यांना आश्वस्त केलं. एवढंच नाही तर जरांगे यांच्या मागण्याही तात्काळ मार्गी लावण्याची प्रक्रिया सुरू केली. नुकताच मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलतींसंदर्भात एक शासन निर्णय जारी करण्यात आलाय, ज्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता ओबीसींप्रमाणे सवलती मिळणार आहेत. यात प्रामुख्यानं 8 निर्णय घेण्यात आले. या व्यतिरिक्त मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली. तर शासन निर्णयातील हे 8 निर्णय नेमके काय आहेत, मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींच्या कोणकोणत्या सवलती लागू होणार, याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही वर्षात राज्यभर तीव्र आंदोलन उभं राहिल्यानंतर मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांवर राज्य सरकारनं तोडगा काढलाय. आरक्षणाचा प्रश्न अद्याप न्यायालयीन आणि घटनात्मक प्रक्रियेत असला तरी मराठा विद्यार्थ्यांना तातडीचा दिलासा देण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं ओबीसी समाजाच्या धर्तीवर शैक्षणिक सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नुकताच याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आलाय. यातील महत्त्वाचा निर्णय असा की मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी प्रवर्गाप्रमाणेच सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच या तरतुदी लागू करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर तातडीनं आवश्यक ते तांत्रिक बदल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यानुसार इतर मागासवर्ग प्रवर्गाला लागू असलेली शालांत परीक्षेत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार आहे. तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आता मराठा विद्यार्थ्यांनाही लागू असेल. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी लागू असलेली मोटार वाहन चालक व वाहक प्रशिक्षण योजना आता नियोजन विभागामार्फत सारथी संस्थेच्या वतीनं मराठा उमेदवारांसाठी राबवली जाईल. खासगी तसेच पीपीपी मॉडेल अंतर्गत कार्यरत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अर्थात ITI मध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबवण्यात येईल. अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांतील ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर 16 बाबींची प्रतिपूर्ती मराठा विद्यार्थ्यांनाही मिळेल. यासोबतच महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या व परराज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मराठा विद्यार्थ्यांनाही हा लाभ लागू असेल. केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया म्हणजेच कॅप पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही ओबीसींप्रमाणेच शैक्षणिक सवलती लागू असतील. एवढंच नाही तर या शासन निर्णयात नमूद केलेल्या सवलतींव्यतिरिक्त इतर मागास प्रवर्गाला सध्या लागू असलेल्या किंवा भविष्यात लागू केल्या जाणाऱ्या कोणत्याही नवीन शैक्षणिक सवलती व सोयी सुविधा पुढील आदेशाची वाट न पाहता मराठा समाजाला आपोआप लागू होतील, असंही यात स्पष्ट करण्यात आले. या सर्व योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत केलेली मंत्रिमंडळ उपसमिती वेळोवेळी बैठक घेणार आहे. सर्व संबंधित अंमलबजावणी करणाऱ्या विभागांना आपल्या कार्यवाहीचा सविस्तर ऍक्शन टेकन रिपोर्ट या मंत्रिमंडळ उपसमितीला सादर करणं आवश्यक असेल. या व्यतिरिक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनांतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार 8 जिल्ह्यांतील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. एकूणच मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाच्या प्रश्नांकडे शासनानं अधिक संवेदनशीलतेनं पाहिल्याचं या निर्णयातून दिसून येतं. आरक्षणाचा मुद्दा अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेला नसला तरी शिक्षणाच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जातोय. आता या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी, निधीची वेळेवर उपलब्धता आणि लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं यावरच या निर्णयाचं खरं यश अवलंबून असेल. कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा सर्वात मोठा मार्ग शिक्षणातूनच जातो आणि त्यासाठी शासनानं उचललेलं हे पाऊल आगामी काळात मराठा समाजासाठी नवी दिशा ठरू शकतं.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.